ह्या कपामध्ये चहा किंवा कॉफी नाही आहे, मी दाखवते तुम्हाला काय आहे. तर सकाळी सकाळी आधी आपण आलेलो आहोत आपल्या मळ्यामध्ये आणि बघा आपला मळा हिरवागार असा फुललेला आहे. आणि चला आता मी तुम्हाला दाखवते ह्याच्यात काय. ह्याच्यात आहे काढा. सकाळची सुरुवात आपण अशा हेल्दी अशा काढ्याने केली. हा पेरूच्या पानांचा काढा आहे. आणि आता आपण आलेलो आहोत आपल्या आंब्याच्या बागेत, आंब्याच्या वाडीत. आणि इथे चालू आहे साफसफाई. तर आधीपेक्षा आधी तुम्हाला जेव्हा पण दाखवलेलं ते खूप गवत होतं, आता बघा साफ केलं आहे. शेतकरी असो बागायतदार, त्याला रोज असं काम करावंच लागतं. खरं तर ही झाडं आपली अन्नदाता आहेत, तर त्यांची योग्य ती काळजी घ्यायलाच हवी ना. आंब्याच्या झाडांसोबत इथे नारळाच्या झाडांची पण काळजी सुरू आहे. पाणी देण्यासाठी रिंगा बनवतात, आमच्याकडे रिंगाच म्हणतात. आणि इथे पप्पा इथे उरलेलं जे गवत आहे ना ते जाळून घेतात, कारण तिथे नवीन झाडं लावायची आहेत. खाद्याला आपण म्हणतो ना लाजाळूचं झाड, तसं हे लाजाळूचं झाड मला इथे भेटलं आहे. बघायला टच केला ना की ती स्वतःची पानं अशी दुमडून घेतात, जसा एखादा माणूस लाजतो. हे बघा तसंच आहे. हे निसर्ग पण किती जादूगार आहे ना, झाड पण किती सेन्सिटिव्ह आहे ना.